थांब म्हाळसा, तुला असं नाही जाणवत की गेले कित्येक दिवस आपल्यामध्ये धड बोलणं देखील नाही? तू शांत आहेस, काहीच बोलत नाहीस. म्हाळसा, काय झालं? आपल्यात धड बोलणं होत नाही ही गोष्ट आता मला नेहमीची झाली आहे. म्हाळसा, असं का बोलत आहेस तू? सत्यच आहे ते. तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही, पण त्या बानूसाठी वेळ आहे. किमान मला याचं तरी समाधान आहे की आता असं होणार नाही. तुम्ही मला वेळ देऊ शकाल. म्हाळसा, राज्यात आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे तू देखील जाणतेस, आणि अशा परिस्थितीत तू कधीच शांत नव्हतीस. आपल्या प्रजेसाठी, इथल्या लोकांसाठी तू सदैव तत्पर होतीस. अजूनही आहे. जेव्हा मला हे कळलं होतं तेव्हा मी स्वतःहून वस्तीवरील प्रजेला भेटायला आले होते. मला माझ्या दायित्वाची जाणीव आहे. मग तुझ्या या अशा वागण्यामागे काही निराळे कारण आहे का? अर्थातच आहे. तुम्ही मला सिंहासनाचे जे अधिकार दिले आहेत त्यानुसार मी माझे निर्णय घेतले. पण काय म्हाळसा, तुझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. स्पष्ट सांगायचं झालं तर प्रधानजींना तुम्ही दैत्यांकडे का पाठवलं? तेही प्रस्ताव घेऊन. कशासाठी? मुळात मला हे आवडलेलं नाही. त्यांना दंड करायचं सोडून त्यांना सुधारण्याची संधी का द्यावी? आणि अशाने ते सुधारतील अशी आशा करणंही व्यर्थ आहे. आणि हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. खरं तर ह्या क्षणी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लावू शकतो. परंतु तसं करणं खरोखरीच उचित आहे की नाही ह्याचा विचार तरी करायला हवा. आहेच. त्यांना शासन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पण तुम्ही ते केलं नाही. आणि आता त्यावर मी काय बोलणार? हे असं आहे. मला असंच जायचं आहे. मला न काय बी संग घेऊन नाही जायचं. अगं पर आज्या हाय, वस्तीवरली माणसं हाय, काय म्हणत्याल ते? मी सांगल त्यासनी काय सांगायचं ते. तुम्ही नका काळजी करू त्याची. वस्तीव सुखरूप पोचलो म्हणजे देव पावला, नाहीतर वाटतच कल्याण होयाचं. राक्षसासनी कळलं ना ही खंडोबाची बायको आहे म्हणून गप्प असतील का ते? तुम्ही नका घाबरू. असं दिस कधी येईल असं वाटलं बी नव्हतं. अगं गंगे, त्यात रडायचं काय एवढं? चला आता वस्तीव गेल्यावर मेंढर वाळायला लागतील मला बी. गप्प बसा. येळ काळ काय काय बोलतायसा तुम्ही? अगं बघ, चला. देवी,
तुमचीच प्रतीक्षा करत होते मी. जे घडू नये असं वाटत होतं तेच होणार आहे आता. म्हणजे आपण जो प्रस्ताव दैत्यांकडे मांडला होता तो त्यांनी धुडकावून लावलाय. असं व्हायला नको होतं, परंतु दैत्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार. खरं आहे तुमचं. युद्ध हा अखेरचा पर्याय असू नये अशी माझी भूमिका होती आणि तीच श्री खंडेरायांची देखील. युद्धाने नेहमी हानीच होणार, मग ती कोणाची का असेना. आता या संकटातून लवकरात लवकर जेजुरीच्या प्रजेला बाहेर काढायला हवं. काय झालं देवी? कोणत्या विचारात आहात? त्या दैत्यांना त्यांच्या कर्माची फळं तर मिळतीलच, परंतु आणखी एक समस्या उद्भवू शकते आणि त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कोणती समस्या? बानू. पाणाई? हो, म्हाळसा देवींनी बानूला जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली आहे आणि ती देखील जाण्याच्या तयारीत आहे. परंतु श्री खंडेरायांनी तिला निरोप पाठवला आहे की जोवर ते सांगत नाहीत तोवर तिने कुठेही जाऊ नये. हो, परंतु ती ह्या क्षणी काय करेल सांगता येत नाही आणि ह्या अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये नेमकं तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. तसं काही होणार नाही. आपण त्यावर मार्ग काढू. मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर बानू जेजुरी सोडून गेली तर अनर्थ होऊ शकतो. हो, कारण चंदनपुरीकडे जाणारा मार्ग त्याच रानातून जातो जिथे त्या दैत्यांचं अस्तित्व आहे. म्हणूनच मला तिची काळजी वाटते आहे. ह्याविषयी मी श्री खंडेरायांशी देखील बोलले. आता तुम्ही आला आहात तर ह्यातून काय मार्ग काढायचा हे ठरवलं पाहिजे. यावर नक्कीच मार्ग निघेल. तुम्ही निश्चिंत असा. येतो मी. मला एक सांगायचे आहे. तुम्ही आता युद्धावर चालले आहात, ही योग्य वेळ नाही, पण त्या गोष्टीसाठी मला विलंब नको आहे. एवढं काय महत्वाचं आहे? हे कार्य पार पाडल्यानंतर बानूला मी जी आज्ञा दिली होती त्याबद्दल आपण बोलूया. पुढे अद्याप त्याचं काही झालं नाही.